जी सत्ता एक हाती मिळवली, नगरपालिकेची आपण मिळवली आणि पंचायत समिती झेडपीला तर महाराष्ट्रातलं रेकॉर्ड ब्रेक असा विजय आपण संपादन केलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागलेले आहेत. तर आजच्या दौऱ्यासंदर्भात आपण काय सांगाल? नेमकं मी आपल्याला निवडणुकीच्या निमित्तानं सांगतच होतो की 15 महिने जी आपल्या तालुक्याची फार मोठं नुकसान झालं ती वाया गेलेली होती आणि पंचायत समितीला नगरपालिकेला सगळ्या ठिकाणी प्रशासक होतं, त्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही निर्णय आपण घेऊ शकत नव्हतो. कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका किंवा बाजार समितीला सुद्धा बोर्ड नव्हतं. परंतु ह्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर बार्शी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे अत्यंत रेकॉर्ड ब्रेक असे आशीर्वाद जनतेचे या ठिकाणी मिळाले. आम्हीही लगेच आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की दुसऱ्याच दिवशीपासून कामाला या ठिकाणी सुरुवात केली. आणि जो आपला प्रमुख कळीचा मुद्दा आहे की सगळ्या आपल्या सातत्यानं शेतकऱ्यांना मनामध्ये एक शेतकरी बांधव आपला आस लावून बसलेला आहे की मला पाणी मिळालं पाहिजे उपसा सिंचन योजनेचं. आणि पूर्ण आता उपळाई वगैरे भागामध्ये मिळतं आहे, परंतु असं मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी मिळत नाही. सगळीकडं सुरुवात झालेली आहे, परंतु आता त्याला अंतिम स्वरूप देणं हे गरजेचं आहे. की उदाहरणार्थ तावडीच्या तळ्यामध्ये पाणी आणणं, माझा मानस आहे की एप्रिल एंडपर्यंत पाणी आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून दिवसाआड किंवा 2 दिवसाआड बैठका होतील. सगळ्या अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरला कडक सूचना दिलेल्या आहेत. आता कुठं सुट्टी हा विषय नाही आहे. मी तर सुट्टी कधी घेतच नाही आयुष्यात. शनिवार रविवार पण सुट्टी नसते आणि कोणाला सुट्टी पण घेऊन देणार नाही. जलद गतीनं सगळी यंत्रणा सक्षम करून पाठपुरावा करून मग ज्या ज्या अडचणी आहेत त्यांना आता काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे जलसंपदाच्या की नगरपालिकेच्या काय हद्दीतल्या पुलाच्या अडचणी असतील किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील किंवा काही PWDच्या माध्यमातून करण्याचं, काही MSCBतनं काही लाईन शिफ्टिंगचे विषय आहेत, DP शिफ्टिंगचे, हे सगळेच विषय तातडीनं सोडवले जातील आणि कुठली अडचण राहणार नाही. फास्ट एकदम जलद गतीनं जो स्पीड एकदम माझ्या 15 महिने स्पीड थांबला होता तो परत एकदा बुलेट ट्रेन सारखा पळणार का? बुलेट ट्रेनचा स्पीड असेल आता. म्हणजे एप्रिल एंडला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाणार, तळ्यात पाणी पडणार आहे. तळ्यात आलं की ऑटोमॅटिकली पुढं इथून शेलगाववरून सौंदर्यावरून दडशिंगे कवे इथपर्यंत पाणी जाणार. पलीकडून आपण कोरपाळ्यातनं ती लाईन टाकली ती तिकडल्या बाजूनं ते पाणी आता सुरू होतं आहे. तो पण दौरा करणार आहे मी पुढच्या 4-5 दिवसात. आता थांबणे नाही. काही पाझर तलावाचं साठवणमध्ये बी रूपांतर केलेलं आहे, तर त्या संदर्भात आज आपण काय पाहणी केली का? आताच आपण पाहिलं की जामगावचं सुद्धा पूर्वीचं चित्र तुम्ही समक्ष पाहिलेलं आहे की कशी परिस्थिती होती. एक 25-50 एकर सुद्धा जमीनवर इथं खाली त्या पाझर तलावाच्या माध्यमातून येत नव्हती, परंतु त्या पाझर तलावाला आपण साठवण तलावाचं रूपांतर करतोय जामगावचं. आता माझ्या खात्रीप्रमाणे कमीत कमी एक 600 ते 800 एकर जमीन पर्क्युलेशननं आणि थेट उचल पाण्याने 600 ते 800 एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते असं माझं. कारण तो 35 एकरच्या पुढचा तलाव आहे, त्याला एवढं मजबूती वगैरे त्याचं आता पाहिलं असेल काम आपण की किती हाईट होती, पाणी साचते. आणि जो मूळ विषय आहे की त्याच्यामधला मुरुम असेल किंवा गाळ असेल सुरुवात, तोही बाजूला काढण्याकरता प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याबरोबर कलेक्टर साहेबांनी थोडी चर्चा करून जेवढी खोली वाढवतील. कारण नवीन एक GR शासनानं काढलेला आहे की आता त्याला रॉयल्टीची आवश्यकता असणार नाही. जे कामं शासकीय चालू आहेत त्यावरती जर हा मुरुम किंवा काही त्याच्यातल्या तलावातला दगड वगैरे नेला त्याला रॉयल्टी लागणार नाही. त्यामुळे त्याची खोली कशी करता येईल आणि आज जे पाणी साचतं त्याच्या 1.25 पट, 1.5 पट, कुठं 2 पट असं पाणी साठवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू. तालुक्यात किती आता आपण असं प्रकारे करणार साठवण तलाव? तर माझ्या पाझरचं रूपांतर माहिती मंजुरी आता 25 जवळपास प्रगतीपथावरती आहेत. काही ह्याचं पाणी आपण साठवलंय, कुठं काही टेक्निकल अडचणी आहेत त्या सुद्धा आपण सोडवतो. आता उदाहरणार्थ रौळगावचा त्या ठिकाणी पण MSCBची अडचण आली, त्या ठिकाणी पण पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हीच माझ्यावर चला, सगळी लाईन शिफ्ट करू, त्याचं दार बंद करू, जेणेकरून पुढच्या सीझनला रौळगावचं सुद्धा साठवण तलावामध्ये पाणी साठलेलं दिसेल.